नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या धडधडणाऱ्या तोफा थांबलेल्या आहेत. प्रचाराची मुदत संपलेली आहे. थेट प्रचार किंवा जाहीर प्रचार जरी थांबलेला असला तरी वैयक्तिक भेटीगाठी मात्र जनतेच्या सुरू असतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो. त्याचबरोबर सोशल मीडिया की ज्या मीडियाला कोणी थांबवू शकत नाही त्यावर प्रचार चालू असणार आहे. पण निवडणुकीच्या आचारसंहितेत म्हटल्याप्रमाणे कुठलाही जाहीर प्रचार करता येणार नाही. 288 मतदारसंघांकरता मागच्या 15 दिवस संपूर्ण राज्यभर जो काही प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू होता त्यातून उसंत घ्यायला उमेदवारांना, राजकीय पक्षांना आणि जनतेला सुद्धा आता पहिल्यांदा उसंत मिळणार आहे. आता प्रतीक्षा आहे ती मतदानाची, जी बरोबर मधल्या 2 दिवसाच्या गॅपनंतर मतदान होणार आहे. आणि त्या मतदानानंतर थेट 3 दिवसाच्या गॅपनंतर 19 तारखेला जी मतमोजणी होणार आहे, या 2 दिवसांची प्रतीक्षा सगळ्यांना असणार आहे. या मधल्या काळामध्ये सत्तेची समीकरणं बदलणाऱ्या बऱ्याच घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्याचे संकेत आपल्याला मिळू लागलेले आहेत. काय आहेत नक्की हे संकेत? महाराष्ट्रामध्ये प्रथमच केंद्रीय नेतृत्वानी 24 सभा घेतल्याची उदाहरणं, पंतप्रधानांनी 24 सभा घेतल्याची उदाहरणं ही 25 वर्षात पहिल्यांदाच बघायला मिळालेली आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातले 8 ते 10 सदस्य महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सभांना मुक्काम टाकून होते. सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज या प्रचारात सहभागी झाले होते. काय असणार आहे महाराष्ट्राचा मानस हे सकाळनी 8 तारखेला केलेला सर्व्हे हा आपण 10 तारखेला बघितला आणि त्याचं संपूर्णपणे चित्र आपल्यासमोर आपण मांडलेलं होतं, विश्लेषणही केलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच विधिमंडळ पत्रकार संघामध्ये जो एक वार्तालाप झाला त्याच्यामध्ये काही विधानं केली आणि शरद पवारांची विधानं जेव्हा अशी होतात त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळणारं काहीतरी घडतंय याचे ते संकेत मानायला लागतात. भाजपच्या विरुद्ध आघाडी होण्याची शक्यता आहे का? अशी आघाडी जर झालीच तर या आघाडीमध्ये नेमकं कोण कोण असू शकणार आहे? काय शक्यता असणार आहे या आघाडीची? कशा प्रकारचं काम ही आघाडी करू शकते? भाजपला ती कंप्लीट आयसोलेट म्हणजे एकटं पडण्याची शक्यता आहे का? आणि नेमकं कोण सहभागी होणार आहे? त्याची मोडस ऑपरेंडी किंवा त्याची प्रक्रिया कशी घडणार आहे? हा खरा आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे. आज आपल्या चर्चेमध्ये ज्यांना आपण आमंत्रित केलं त्यांची आपण ओळख करून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा सकाळचे राजकीय संपादक प्रकाशजी अकोलकर आपल्याबरोबर आहे. स्वागत प्रकाशजी आपलं या कार्यक्रमात. नमस्कार. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत भाजपच्या प्रवक्त्या कांताताई नलावडे. कांताताई, स्वागत या कार्यक्रमात आपलं. नमस्कार. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हरीशजी रोगे. हरीशजी, स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आणि काही वेळातच आपल्याबरोबर डॉक्टर नीलम गोऱ्हे असणार आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर समीर दलवाई सुद्धा आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मोठा कळीचा मुद्दा असणार या चर्चेचा. पण नेमकं शरद पवारांचं सूचक विधान कोणतं होतं? त्यांनी बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला काल विधिमंडळ पत्रकार संघाच्या वार्तालापामध्ये. थेट कुठल्या मुद्द्यावर बोलणं टाळलेलं असलं तरी एक ज्याला आपण सुतोवाच म्हणतो किंवा राजकीय संकेत म्हणतो तो त्यांच्या बोलण्यातनं निश्चित मिळत होता. आधी आपण शरद पवार काय म्हणाले ते बघू आणि ही चर्चा पुढे चालू ठेवू. सामाजिक ऐक्याला जर त्याला येत असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाला गांभीर्याने त्याची नोंद घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अपवाद नाही. देशामध्ये माझ्यापेक्षा मोठ्या पक्षांचे अनेक प्रागतिक विचाराच्या पक्षाचे लोक आहेत. त्यांच्यावर सहकार्य करायचं माझा पक्ष छोटा पक्ष आहे. त्यामुळं ह्याच्यात आम्ही काहीतरी करू शकू इतके असं नाही. त्याच्यात अनेक लोक आहेत, त्यांना सहकार्य करण्याच्या संबंधीची भूमिका माझ्याकडून केली जाईल. आम्ही वेगळे असतोय आणि वेगळी स्थिती ही झालेली आहे की यापूर्वीच्या 3 निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे नेहमी एकत्र झाले. यावेळी तेही स्वतंत्र असतात आणि त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचं जनमानसामध्ये असलेलं स्थान हे स्पष्ट करण्याची संधी मतदारांना मिळेल. आता पक्षवाढीच्या संबंधीची चिंता जी तुम्हाला होती ती चिंता किंवा चिंताग्रस्त स्थिती उद्धवनी ठेवलेली दिसत नाही. त्याने आपल्या पद्धतीने हे संघटन पुढे नेण्याच्या दृष्टीनं जी काही पावलं टाकता येतील ती टाकलेली दिसतात. आता यश आणि अपयश हे लोक ठरवतील, पण जे कष्ट करायचे असतात ती कष्ट करण्याची तयारी त्यांची अपेक्षेच्या पेक्षा मला जास्त दिसते. शरद पवार जेव्हा बोलतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेव्हा नक्की पडद्यामागे काहीतरी घडत असतं. काही घडण्याची समीकरणं ही बनत असतात, काही समीकरणं तुटत असतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यामध्ये जे कधीही घडण्याची शक्यता सुद्धा कोणाला वाटणार नाही अशा प्रकारच्या पुलोद आघाडीचा प्रयोग सुद्धा शरद पवारांनी त्यावेळेला करून दाखवलेला होता. हे आपल्याला विसरता येत नाही.
मला सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश अकोलकरांकडे यायचं आहे. प्रकाशजी, आपल्याकडे जे सकाळ माध्यम समूह आणि साम वाहिनीनी सर्व्हे केलेला होता 8 तारखेला, म्हणजे साधारणतः 5 ते 6 दिवसापूर्वी, तो 10 तारखेला आपण त्याचे निकाल बघितले, त्याच्यावर चर्चा केली, विश्लेषण केलं, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला साधारणतः 94 सीट्स मिळतील 288 पैकी असा अंदाज होता, शिवसेनेला 61 सीट्स मिळतील असा अंदाज होता, राष्ट्रवादी काँग्रेसला 59 सीट्स मिळतील असा अंदाज आहे, काँग्रेसला 51 आणि मनसे आणि इतर 23 अशा प्रकारचा हा सगळा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि जवळजवळ 45% लोकांना असं वाटतं, 46% लोकांना, की ॲब्सोल्यूट मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो, निर्विवाद बहुमत, असं कुठल्याही पक्षाला मिळणार नाही. या राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवारांनी आत्ता केलेल्या 3 विधानांपैकी सगळ्यात पहिलं विधान जे होतं, की जर काही वेगळं महाराष्ट्रामध्ये भाजपासारख्या पक्षांना विरोध करण्याकरता गणित होऊ शकत असेल तर माझा पक्ष छोटा आहे आणि त्याच्याकडनं जे काही होऊ शकेल ते आम्ही करू आणि अशा प्रकारच्या मुवमेंटला आमचा पाठिंबा असेल, अशा प्रकारचं हे पहिलं विधान होतं. या विधानाकडे तुम्ही नेमकं राजकीय इतिहास लक्षात ठेवून कशा पद्धतीने बघता? नाही, ही फार मोठी गमतीची निवडणूक दिसते आहे. कारण ज्या वेळेला युती आणि आघाडी या दोन्ही तुटल्या 2 तासाच्या अंतराने, तेव्हा पहिली चर्चा अशी सुरू झाली आणि ती अनेक लोकांनी, बड्या नेत्यांनी ती चर्चा सुरू केली होती की पवार हे म्हणजे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन भारतीय जनता पक्षाशी निवडणुकीनंतर आघाडी करतील. त्याची कारणं काय असतील ती मला माहिती नाही, पण सामान्यपणे बोलली जाणारे 2 कारणं अशी चर्चेत आणली होती की एकतर म्हणजे प्रफुल्ल पटेल, त्यांचे मोठे नेते केंद्रातले, त्यांच्यावर काही आरोप झालेले आहेत आणि इकडे अजित पवार यांच्यावरती आरोप झालेले आहेत आणि त्या दोन्ही नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार शेवटी भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतील आणि भारतीय जनता पक्षाला ज्या काही जागा कमी पडतील त्या बळ पुरवण्यासाठी पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जातील, अशी चर्चा सुरू झाली होती. आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी तर असंही सांगायला सुरुवात केली होती की म्हणूनच पवार येतील, म्हणूनच केंद्रात अद्याप भारतीय जनता पक्षाने संरक्षण मंत्रीपद हे रिकामं ठेवलेलं आहे आणि सध्या ते जेटलींकडे आहे, हे बरोबर आहे, पण त्याच्यासाठी ते पवार साहेबांसाठी ठेवलेलं आहे असं सांगायला सुरुवात झाली होती. 15 दिवसात वातावरण इतकं बदललं की शेवटी पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर नव्हे तर आता शिवसेनेबरोबर जातील काय, अशी चर्चा सुरू झालेली आहे. मला फक्त म्हणजे ही चर्चा आपण वेगवेगळ्या पदर त्याचे उकलत जाऊ पुढे, पण मला फक्त एवढंच सांगावं असं वाटतं की आपल्या सकाळच्याच सर्वेतले जर आकडे तंतोतंत निघाले बरोबर असं गृहीत धरलं तर भाजप आणि काँग्रेस यांची बेरीज 150 होते आणि ती 150 जर बेरीज झाली तर मग उरलेल्या सर्व पक्षांची, झाडून सगळ्या पक्षांची मिळून बेरीज ही 138 होते. त्यामुळे जर आपला सर्वे बरोबर निघाला तर ते 138च्या 138 जण एकत्र येऊन सुद्धा बिगर भाजप सरकार बनण्याची शक्यता नाही, ज्याच्यामध्ये मी कारण काँग्रेस ह्या त्यांच्याबरोबर जाणार आहे का नाही हा मुद्दा स्पष्ट झालेला नाही अद्यापी. हां, आता जर का याला आणखीन एक या चर्चेला 2 प्रकारे पुढे वळण देता येईल, ते म्हणजे काँग्रेसने जर या बिगर भाजप आघाडीला जी काय करतील, पवार करतील, शिवसेना करतील किंवा मनसे करेल, समजा चुकून RPIचे रामदासजींना पवार आणू शकतील काय, असं वगैरे ज्या सर्व चर्चा आहेत, त्या चर्चांना काँग्रेसने जर बाहेरून पाठिंबा द्यायचा निर्णय ठरवला तर मात्र भाजप एकाकी पडू शकतं. ही पहिली गोष्ट. दुसरी सांगून टाकतो लगेच, म्हणजे चर्चा खुलेआम सुरू होईल. दुसरी अशी की पवारांचे म्हणजे राष्ट्रवादीचे साधारणपणे 23, 24, 25 लोक, जे काही 60-61 लोकांना भाजपने तिकीटं दिली आहेत त्याच्यामध्ये 23-24 हे भाजपचे आहेत. त्यातले समजा 30 जण मिळून 1/3पेक्षा जास्त संख्या झाली आणि ते पक्षांतर करतील काय, म्हणजे पक्षातनं बाहेर पडून वेगळा गट स्थापन करतील काय आणि पुन्हा भाजपला एकाकी टाकण्याचा प्रयत्न होईल काय, अशा ह्या चर्चा आहेत. पण मला वाटतं की या चर्चा 3 दिवस खूपच रंगतील आता, कारण बरोबर आहे, आपण वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. सगळेच मुद्दे तुम्ही एकदम मांडून टाकताय, पण हरकत नाही, चर्चा त्यामुळे खुली राहील. चर्चा ओपन मला जायचं हरीश रोगेंकडे.